तुम्हाला माहित आहे का, सरस्वती देवीचा जन्म वसंत पंचमीला का साजरा करतात? ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना केली, पण चराचरात एक शांतता पसरली होती. ना पक्ष्यांचा किलबिलाट होता, ना मानवाचा आवाज. ही नीरव शांतता पाहून ब्रह्मदेव स्वतः व्याकुळ झाले होते. सृष्टी चैतन्यहीन वाटू लागली होती. तेव्हा भगवान विष्णूंच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मदेवांनी आपल्या कमंडळातून पाण्याचे थेंब पृथ्वीवर शिंपडले. त्या पाण्याचा स्पर्श होताच पृथ्वीवर कंपने निर्माण झाली आणि एक तेज प्रकटले. शुभ्र वस्त्र परिधान केलेली, हातात वीणा, पुस्तक आणि जपमाळ केलेली चतुर्भुजधारी देवी सरस्वती प्रकट झाली. ब्रह्मदेवांच्या आग्रहाखातीर देवीने जेव्हा आपल्या वीणेचा पहिला झंकार दिला, तेव्हा सृष्टीतील प्रत्येक कणाला शब्द मिळाले. नद्या झुळझुळू वाहू लागल्या, वारा गुणगुणू लागला आणि मानवाला वाणी प्राप्त झाली. तो दिवस होता वसंत पंचमीचा. पण या पूजेमागे आणखी काही गूढ कथा आहे. जेव्हा सरस्वती देवीने भगवान श्रीकृष्णाला पाहिले, तेव्हा त्या त्यांच्या रूपावर मोहित झाल्या होत्या. पण श्रीकृष्ण तर राधेला समर्पित होते. त्यांनी देवीला शांत केले आणि एक वरदान दिले. माघ महिन्यातील या पंचमीच्या दिवशी संपूर्ण जग तुला विद्येची आणि बुद्धीची देवता म्हणून पूजेल. खुद्द श्रीकृष्णाने सर्वप्रथम देवीची पूजा करून ही परंपरा सुरू केली. म्हणूनच वसंत पंचमी हा केवळ ऋतू बदलण्याचा सण नाही, तर तो आपल्या अस्तित्वातील सुरांचा आणि ज्ञानाचा उत्सव आहे.